हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फॉर्मॅट याबद्दल पाहणार आहोत. म्हणजेच काय, जर एखाद्या टेक्स्टला किंवा एखाद्या सेलमध्ये जर आपण फॉर्मॅट अप्लाय केला असेल, म्हणजे त्याला बॅकग्राऊंड कलर दिला असेल, टेक्स्टला कलर दिलेला असेल, तर तो जर आपल्याला क्लिअर करायचा असेल तर आपण तो कशा पद्धतीने फॉर्मॅट क्लिअर करू शकतो किंवा कंटेंट कशा पद्धतीने क्लिअर करू शकतो याची आज या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत. ॲक्च्युली MSCITच्या एक्झाममध्ये सुद्धा क्लिअर कंटेंट किंवा क्लिअर फॉर्मॅट असा क्वेश्चन येतो आणि त्या क्वेश्चनचं आपण प्रॅक्टिकली कसं सोल्युशन काढलं पाहिजे हे या आजच्या प्रॅक्टिकलमधून किंवा आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे जे की मी एका सेलमध्ये चार्ट हे टाईप केलेलं आहे आणि त्या टाईप केलेल्या चार्टला बॅकग्राऊंड कलर येलो दिलेला आहे आणि जो टेक्स्टचा जो कलर आहे तो रेड आहे. तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जातो की दिलेल्या टेक्स्टचा फॉर्मॅट क्लिअर करा किंवा दिलेल्या सेलमधील फॉर्मॅट क्लिअर करा. तर फॉर्मॅट कशा पद्धतीने क्लिअर करायचा, तर त्या सेलवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल ज्या सेलचा फॉर्मॅट तुम्हाला क्लिअर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे या होम टॅबमध्ये इथे हा एडिटिंग ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे? एडिटिंग ग्रुप आहे. या एडिटिंग ग्रुपमध्ये तुम्हाला इथे इरेझरचं एक आयकॉन दिसत आहे. ॲक्च्युली त्याला म्हणतात क्लिअर. सो या क्लिअरच्या शेजारी एक छोटासा ॲरो आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स येत आहेत: क्लिअर ऑल, क्लिअर फॉर्मॅट, क्लिअर कंटेंट्स आणि क्लिअर हायपरलिंक्स. आता या 4 ऑप्शनमध्ये डिफरन्स काय आहे? तर क्लिअर ऑल म्हणजे काय, तर फॉर्मॅट सहित जे काही टेक्स्ट आहे ते सर्व इरेज करा. फॉर एक्झाम्पल मी आता इथे क्लिअर ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करते. तुमच्या असं लक्षात येईल की इथे मी जे चार्ट विथ बॅकग्राऊंड कलर अप्लाय केलेला होता फॉर्मॅट, ते चार्ट नावाचं टेक्स्ट आणि बॅकग्राऊंड कलर हा इरेज झालेला आहे. म्हणजेच काय, क्लिअर ऑल म्हटल्याबरोबर त्या सेलमध्ये जो काही डाटा आहे आणि जो काही फॉर्मॅट तुम्ही अप्लाय केलेला आहे, टेक्स्ट कलर असेल, कंटेंट असेल, जो काही कंटेंट आणि जो काही फॉर्मॅट आहे तो सर्व काही क्लिअर होतो. म्हणजे सर्व काही इरेज होतं. त्या सेलमध्ये काहीही दिसत नाही. ती सेल एम्प्टी म्हणून आपल्याला दिसते. हे झालं क्लिअर ऑल. आता याच्यानंतर आता आपण पाहूयात, हा सेम आहे चार्ट नावाचं जे टेक्स्ट मी टाईप केलेलं आहे, बॅकग्राऊंड कलर येलो आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात की क्लिअर फॉर्मॅट म्हणजे काय. मी क्लिअर ऑल आत्ता तुम्हाला दाखवलेलं आहे प्रॅक्टिकली. आता आपण पाहूयात क्लिअर फॉर्मॅट. आता क्लिअर फॉर्मॅट म्हणजे काय, तर तुम्ही त्या सेलमध्ये असलेल्या टेक्स्टला किंवा त्या सेलला जो कोणता बॅकग्राऊंड कलर दिलेला असेल किंवा त्या टेक्स्टला जो कोणता कलर दिलेला असेल तो फॉर्मॅट फक्त इरेज होईल. टेक्स्ट तुमचं नॉर्मली ॲज इट इज डिस्प्ले होईल. फॉर एक्झाम्पल क्लिअर फॉर्मॅट. आता तुमच्या लक्षात येईल याचा जो चार्टचा जो कलर होता तो आणि या सेलला जो मी काही बॅकग्राऊंड कलर अप्लाय केलेला होता तो इरेज झालेला आहे. म्हणजे काय, तर क्लिअर फॉर्मॅट म्हटल्यानंतर फक्त त्या टेक्स्टला आणि त्या सेलला तुम्ही जो काही फॉर्मॅट अप्लाय केलेला आहे, जो कलर दिलेला आहे तो इरेज होईल. याला म्हणतात क्लिअर फॉर्मॅट. आता आपण थर्ड वन एक्झाम्पल पाहणार आहोत. मी Ctrl+Z करून आहे असं टेक्स्ट पुन्हा डिस्प्ले करते. येस. आता आपण तिसरे ऑप्शनबद्दल पाहणार आहोत की जे की सेम होम टॅबमध्येच इथे या एडिटिंग ग्रुपमध्ये क्लिअर नावाचा ऑप्शन आहे. त्या ॲरोवरती क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे तिसरा ऑप्शन आहे क्लिअर कंटेंट. क्लिअर कंटेंट्स म्हणजे काय, तर त्या सेलमध्ये फॉर्मॅट असू द्यात किंवा जे काही टेक्स्ट असेल त्याच्यामध्ये क्लिअर कंटेंट म्हणजे फॉर्मॅट तुमचा डिलीट होणार नाही, तर कंटेंट फक्त डिलीट होणार आहे, म्हणजे इरेज होणार आहे. कंटेंट म्हणजे काय, तर त्या सेलमध्ये तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन टाईप केलेले आहे, जे काही टेक्स्ट टाईप केलेला आहे तो कंटेंट फक्त इरेज होईल. फॉर्मॅट तुमचा ॲज इट इज डिस्प्ले होणार आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते. इथे मी क्लिअर कंटेंटवरती क्लिक करते. आता तुमच्या लक्षात येईल या सेलमध्ये चार्ट नावाचं जे टेक्स्ट मी टाईप केलेलं होतं ते टेक्स्ट आता दिसत नाही आहे, कारण मी क्लिअर कंटेंट हा ऑप्शन सिलेक्ट केलेला होता. म्हणून इथे फक्त टेक्स्ट म्हणजे फक्त इन्फॉर्मेशन याच्यातली इरेज झालेली आहे.
बाकी माझा फॉर्मॅट ज्या सेलला मी बॅकग्राऊंड कलर अप्लाय केलेला होता तो फॉर्मॅट ॲज इट इज राहिलेला आहे, फक्त कंटेंट डिलीट झालेला आहे. सेम यामध्ये तुम्हाला 4th वन ऑप्शन आहे क्लिअर हायपरलिंक. तुम्ही जर त्या टेक्स्टला हायपरलिंक सेट केली असेल तर क्लिअर हायपरलिंक म्हटल्यानंतर त्या टेक्स्टची हायपरलिंक क्लिअर होईल, डिलीट होईल, ते टेक्स्ट विदाउट हायपरलिंक डिस्प्ले होईल. सो आज आपण 3 ऑप्शन्स पाहिलेले आहेत. पहिला ऑप्शन होता क्लिअर ऑल. क्लिअर ऑल म्हणजे काय, तर त्या सेलमध्ये असणारा फॉर्मॅट विथ टेक्स्ट सगळं काही क्लिअर होईल, इरेज होईल, म्हणजे क्लिअर ऑल. आणि नेक्स्ट ऑप्शन होता क्लिअर फॉर्मॅट. क्लिअर फॉर्मॅट म्हणजे काय, तुमचा टेक्स्ट नॉर्मल फक्त डिस्प्ले होईल, त्या टेक्स्टला दिलेला कलर, त्या सेलमध्ये जे टेक्स्ट टाईप केलेला आहे त्या सेलचा जो बॅकग्राऊंड कलर असेल तोही क्लिअर फॉर्मॅट म्हटल्यानंतर फक्त फॉर्मॅट इरेज होईल आणि तुमचं टेक्स्ट फक्त नॉर्मली डिस्प्ले होईल त्या सेलमध्ये. नॉर्मल ब्लॅक कलरमध्ये जे काही सिम्पल टेक्स्ट तुम्ही टाईप केलेलं असेल ते फक्त डिस्प्ले होईल आणि फॉर्मॅट जो काही दिलेला असेल, फॉर्मॅट कलर असेल, फॉन्ट असेल, तो बॅकग्राऊंड कलर असेल, टेक्स्ट कलर असेल, तो फक्त फॉर्मॅट डिलीट होईल, इरेज होईल आणि नॉर्मल टेक्स्ट तुमचं डिस्प्ले होईल. याला म्हणतात क्लिअर फॉर्मॅट. क्लिअर कंटेंट म्हणजे काय, तर त्या सेलला दिलेला बॅकग्राऊंड कलर ॲज इट इज डिस्प्ले होईल, फक्त त्या सेलमध्ये तुम्ही जो काही कंटेंट टाईप केलेला आहे फक्त तोच कंटेंट. कंटेंट म्हणजे काय, तर इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन काय होईल, डिलीट होईल. म्हणजे क्लिअर कंटेंट म्हणजे काय, तर त्या टेक्स्टमध्ये टाईप केलेला त्या सेलमध्ये टाईप केलेला कंटेंट तुमचा क्लिअर होईल, इरेज होईल. आणि क्लिअर हायपरलिंक म्हणजे काय, तर तुम्ही जर त्या टेक्स्टला हायपरलिंक सेट केली असेल तर ती हायपरलिंक आपल्याला कॅन्सल करता येईल क्लिअर हायपरलिंक या ऑप्शनचा यूज करून. अशा पद्धतीने MSCITच्या एक्झाममध्ये क्लिअर ऑल आणि क्लिअर फॉर्मॅट या 2 ऑप्शनबद्दल 100% क्वेश्चन विचारला जातो. सो तुम्ही हे प्रॅक्टिकल घरी करून पहा. एखादा टेबल क्रिएट करा आणि ॲट अ टाईम आपल्याला पूर्ण रोची, म्हणजे सपोज रो नंबर 2 असेल, मग त्या पूर्ण रोचा फॉर्मॅट आपल्याला क्लिअर करता येतो. त्या पूर्ण रोला जो काही टेक्स्ट तुम्ही कलर किंवा बॅकग्राऊंड कलर दिलेला असेल तो क्लिअर फॉर्मॅटनी नॉर्मल करता येतो, किंवा क्लिअर ऑलनी पूर्ण टेक्स्ट विथ फॉर्मॅट इरेज करता येईल, किंवा फक्त कंटेंटसुद्धा आपल्याला इरेज करता येईल. तुम्ही फक्त या क्लिअर ऑप्शनची प्रॅक्टिस करा, म्हणजे प्रॅक्टिकली पण तुम्हाला चेक करता येईल की क्लिअर ऑल, क्लिअर फॉर्मॅट, क्लिअर कंटेंट्स नक्की कशा पद्धतीने वर्कआउट होतात. सेम प्रॅक्टिकल तुम्ही घरी करून पहा, तुम्हाला अशा पद्धतीचा आउटपुट नक्कीच मिळेल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा. MSCIT एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पॉईंट आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.